सर्वसामान्यांपेक्षा दृष्टीहीन देखील कुठल्याही गोष्टीत कमी नाही, कुठेही मागे नाहीत हे त्यांनी दाखवून दिलं आहे। प्रजासत्ताक दिनानिमित्त दृष्टीहीन मुलांची जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली। लीगल स्क्वेअरच्या 3ऱ्या वर्धापन दिनानिमित्त व प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। राष्ट्रप्रेसिताचे हा चंद्र सूर्य नादो स्वातंत्र्य भारताचे, हे राष्ट्र देवताचे, हे राष्ट्रप्रेसिताचे हा चंद्र सूर्य नादो स्वातंत्र्य भारताचे, कर्तव्य दक्ष भूमी स्वीकार गोत्माचे, रामायणे घडावी येथे पराक्रमाची, शिर उंच उंच व्हावे हिमवंत पर्वताचे, हा चंद्र सूर्य नादो स्वातंत्र्य भारताचे, हे राष्ट्र देवताचे, हे राष्ट्र प्रेसिताचे हा चंद्र लीगल स्क्वेअर मल्टीपर्पज असोसिएशन अमरावती व युवक बिरादरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर गोविंद कासट, प्रदीप चौधरी, गौरव इंगळे हे होते। दिलीप काळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर जामठे हे होते। 10 ते 15 वर्ष वयोगटातील मुलांनी या वक्तृत्व स्पर्धेत सहभाग घेतला। फिर जाके कहीं हमने सर पे ये केसरी रंग सजाया है, या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक चिन्मय पारेख याने पटकावलं, तर द्वितीय पारितोषिक पूजा टेकाम हिने पटकावलं। तृतीय पारितोषिक करण पवार याने जिंकलं। आचल पडवळे, पूजा गायके, आशिष मेटकर, रोशन नागले, मयुरी बिसने, श्रद्धा कोंबे, आदित्य सतके या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेचं नियोजन केलं। चेतन बुधे, विदर्भ न्यूज, अमरावती।